ओके, मी सिंपल एक तुम्हाला सांगतो. मला काय करायचंय, समजा मला वेलकम शब्द लिहायचा आहे. तुम्हाला केव्हा शाळेमध्ये सांगितलं की एखादी लाईन तुमची चुकलेली आहे 100 वेळा लिहून आणा, सांगितलंय का नाही? हो सर, खूपदा. लिहून आणा सांगितलंय. हो सर. हो, मग तेव्हा तुम्ही लिहून नेलेला की नाही? काय नाही नेलेलं? सर ओके, कॉम्प्युटरमध्ये मी कसं करणार बघा. हे मला काय करायचंय, जनरली जेव्हा कॉम्प्युटरमध्ये जेव्हा इनपुट आणि आउटपुट असतं, काय असतं सांगा? इनपुट आणि आउटपुट. इनपुट म्हणजे काय? कॉम्प्युटरला आपण डेटा देत असतो आणि आपल्याला काय मिळत असते? इन्फॉर्मेशन मिळत असते. तुम्ही सध्या काय करताय? ऐकताय म्हणजे काय करताय तुम्ही? आउटपुट. इनपुट करताय. मी काय करतोय? आउटपुट. कॉम्प्युटरकडनं जेव्हा आपल्याला आउटपुट पाहिजे असतं ना, तेव्हा आपण एक स्टेटमेंट वापरतो, प्रिंट. काय वापरतो सांगा? प्रिंट स्टेटमेंट वापरतो. लक्षात आहे ना? आपण काय वापरतो? प्रिंट स्टेटमेंट वापरतो. आणि जेव्हा आपल्याला काय करतो सांगा, टेक्स्ट आपल्याला टाईप करायचं असतं, तेव्हा मी काय देणार सांगा? वेलकम शब्द लिहिणार. तर स्क्रीनवर आपल्याला प्रिंट तो काय करणार सांगा? वेलकम शब्द करणार. ही त्याला काय झाली? कमांड झाली. ही त्याची काय झाली सांगा? कमांड झाली. ओके, पण मी समजा मी असं प्रिंट आणि काय केलं सांगा? एक्स टाईप केलं तर काय होईल असं तुम्हाला वाटतं? एक्स येईल. हा, एक्स येईल. तो आपण व्हेरिएबल केला एक्स. एक्स नाही येणार. तर ते काय करणार आहे? आपण काल बघितलेलं बघा, व्हेरिएबल बघितलेलं. एक्स मध्ये मी 5 ठेवलं, तर एक्स ची व्हॅल्यू येणार आहे. एक्स ची काय येणार आहे सांगा? व्हॅल्यू येणार. ओके, म्हणजे जर आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा घातला तर आपल्याला काय मिळणार सांगा? ते जे लिहिलेलं टेक्स्ट आहे ते मिळणार आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही घातला तर आपल्याला काय मिळणार सांगा? जे आपल्याला दिलेलं आहे टेक्स्ट, म्हणजे व्हेरिएबल जे वापरलं त्याच्या व्हेरिएबल मध्ये काय आहे ते मिळणार आहे. आता मला सांगितलं की काय करायला सांगितलं, हे 100 वेळा लिहि म्हणून सांगितलं ना, तर मी कॉम्प्युटरमध्ये कसं लिहिणार? तर मी पहिल्यांदा हे एकदा लिहू शकतो. मग मी काय करणार, तर त्याला लूप वापरणार. त्याला आपण काय म्हणतो सांगा? लूप. लूप म्हणजे काय? हे रिपीट कर. किती वेळा रिपीट करणार ते मी सांगणार आहे. मग त्याच्यासाठी मी काय करतो, पायथॉन मध्ये आपण एक लूप वापरणार आहे. फॉर आय हे व्हेरिएबल झालं. आय इन रेंज. रेंज शब्द ऐकलाय कोणी का नाही ऐकलाय? रेंज शब्द ऐकलाय? रेंज म्हणजे काय? पर्टिक्युलर लाईफ मध्ये सर नेटवर्क पिरियड दिलेला असतो, एखादा पिरियड म्हणूया आपण पाहिजे तर. रेंज म्हणजे पिरियड. मी जेव्हा असं सर, रेंज म्हणजे एखादी गोष्ट एका पर्टिक्युलर जागेमध्येच, एका पर्टिक्युलर जागेच्या एरियामध्ये. मी असं लिहिलं तर तुम्हाला काय सांगितलं समजलं सांगा? 5 to 25 ही रेंज आहे. किंवा समजा मी सांगितलं 10 to 20 ही रेंज झाली. त्याला आपण रेंज म्हणणार आहे. आता मी काय करतो बघा, फॉर मध्ये मी काय वापरतो सांगा? पहिल्यांदा शब्द वापरला, ही जसं आहे ना तसं कॅपिटल लिहितात. नाही, मी स्मॉल केलं. ओके, फॉर आय इन रेंज 1 पासून स्टार्ट कर आणि 11 पर्यंत जाऊ नको. तर 11च्या अगोदरचा जो नंबर आहे ना तिथपर्यंत जा. मग किती वेळा रेंज झाली सांगा? कुठली रेंज झाली आपली? 1 to 10 झाली. मी दिली 1 to 11. स्टार्टिंग पॉईंट आपला 1 असणार आहे आणि एंडिंग पॉईंट आपला काय असायला पाहिजे? 11 असता का? 10 पर्यंत त्याने हे करायला पाहिजे. लक्षात आहे ना? म्हणजे जेव्हा आपल्याला काय पाहिजे असतं सांगा? 1 to 10 नंबर पाहिजे असतात, तेव्हा आपण इथे 11 देत असतो. त्याच्या पुढचा नंबर देत असतो. मला समजा 1 to 20 नंबर पाहिजे तर तुम्ही रेंज मध्ये काय देणार? कुठला नंबर देणार? 21. मला समजा 25 to 50 नंबर्स पाहिजे तर मी रेंज मध्ये काय देणार सांगा? 25. मी काय करणार सांगा? स्टार्टिंग नंबर बदलणार, 25 करणार आणि एंडिंग नंबर 50 नाही देणार. काय देणार सांगा? 51 देणार. ओके, हे सगळं आपण करून बघणार आहोत. आज आपण जास्तीत जास्त प्रोग्राम बघणार आहोत. ओके, तर एवढीच मी थिअरी वापर. आपण काय करूया सांगा? तुमचं प्रोग्राम आहे तो ओपन करा, आयडियली वगैरे तुम्ही ज्याच्यावर वापरता ते ओपन करा. मी सिंपल पहिल्यांदा दाखवतो. बघा तुम्ही, माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? दिसते का माझी? हॅलो, येस सर. स्क्रीन दिसते माझी?
येस सर. हा मी ते लिहितो बघा. पहिल्यांदा लिहितो आपण लिहूया. काल बघितलेले प्रोग्राम मी रिपीट करतो. काल बघितलेले प्रोग्राम मी काय. हा ओके. फॉर आय इन रेंज 1 to 11 लिहिलं आणि खाली जर मी काय केलं प्लीज स्टेटमेंट. सॉरी मध्ये चुकलंय बघा. कॉमा बरोबर नाही दिलाय. फॉर इन नाही शब्द वापरला मी. इन रेंज ओके. आणि इथे मी प्रिंट दिला. तर कुठले नंबर येणार तर सांगा. कुठले नंबर येणार सर 1 कुठले to नंबर 10 येणार नंबर. पटपट बोला. 1 to 10. 1 to 10 नंबर आहे. ओके. आता मी तीच कमांड देतो. ओके तीच कमांड देतो. पण मी ते काय करतो सांगा. डबल इन्व्हर्टेड वापरतो. I डबल इन्व्हर्टेड मध्ये वापरतो. आता काय येईल असं वाटतं तुम्हाला. सर आय आय 10 वेळा येईल. येणार. अरे कोणाचा माईक फक्त चालू आहे I तो बंद करून म्यूट करा बघा. सर आय 10 वेळा वेळा येईल. कारण आता हे व्हेरिएबल नाहीये. डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय झालं ते व्हेरिएबल नाहीये. त्याला लेबल म्हणतो. लेबल झालं ते आपलं. ओके. मग तिथे लिहिलेलं येणार आहे. ओके. आता मी काय करूया आपण याच्यामध्ये काहीतरी फरक करूया. मी तुम्हाला एक मगाशी काय दाखवलं सांगा. मला 25 पासून पाहिजे तर मी काय करणार स्टार्टिंगचा नंबर 25 लिहिणार आणि 50 पर्यंत पाहिजे. मग त्याच्या पुढचा नंबर द्या आणि ते आय लिहिले ना ते काढून टाकतो मी. डबल इन्व्हर्टेड. आता काय ना सांगा कुठले नंबर्स येणार. कुठले नंबर्स येणार 25 to 50. पटकन बोला ना. हॅलो 25 आवाज नाही येत मला. 25 to 50. 25 to 50 येणार. चालेल बघ. ओके ओके ओके. त्याला मी अनेक देतो. समजा मी असे लिहिलं तर काय येणार सांगा. मी समजा काय लिहिलं असं लिहिलं तर कुठले नंबर येणार दिसतात तुम्हाला. सर तुम्हाला मी काय लिहिलं 100 सांगा. to 125. फॉर आय इन रेंज 101 to 125 दिसतंय माझं का नाही दिसत आहे स्क्रीन. दिसते 101 to 124. 124. 124 पर्यंत दिसणार. हो सर. 24. हो सर. ओके. आता मी काय करतो माहिती बघा थोडासा त्याच्यामध्ये फरक करतो. तुम्ही पण एक करून बघा. हा बोल बोल. मी काय करतो बघा असं लिहिलं तर काय ना सांगा. तुम्ही काय वाटतंय तुम्हाला दिसतंय तुम्हाला का नाही दिसत आहे. दिसतंय. असं लिहिलं तर कुठले नंबर येणार पटपट बोला. हा कुठला नंबर येणार 1 to 20. 1 to 20. 120 येणार. 20 ओके. हा मी काय करतो माहितीये याच्या पुढे आणि असं 2 म्हणून लिहितो. 1,21,2 लिहितो. काय जादू होते बघा. कोणाला काय वाटतं काय होईल असं वाटतं तुम्हाला. सर 21 काय येईल असं वाटतं. मागे येणार. हॅलो सर 21 तर पासून मधले नंबर येतील. ऑड नंबर चला येतील. बघूया काय होतं. सर ऑड नंबर येतील. काय झालंय बघा इथे सर बघा ऑड नंबर आले. हे ऑड नंबर आले. पहिला काय सांगा 1 नंबर होता. आपण मी बोलायला द्या. मला बोलायला द्या. 21 पाहिजे पण आपण त्याला काय सांगितलं स्टेप 2 कर म्हणून सांगितलं. स्टेप 2 म्हणजे काय पहिला नंबर झाल्यानंतर 2 ने वाढवणार. 2 ने वाढणार आहे त्याचे 1 + 2 3 3 + 2 5 5 + 7 म्हणजे 5 + 2 7 असं होत जाणार आहे. ओके. आता मी काय करतो त्याच्यामध्ये बदल करतो. समजा मी समजा असं दिलं तर काय होईल सांगा. तुम्ही काय सांगता कुठले नंबर येतील सांगा मला. असं मी दिलं तर काय येईल सांगा. हॅलो कुठले नंबर येतील. 3 चा सर 3 चा डिफरन्स स्टेप दिसतेस सर 3 च्या स्टेप नंबर सांगा मला. 1 नंतर कुठला नंबर आहे ना 1 4 7 10 13 16 19. ओके. इथे बघा काय होते बघा आउटपुट बघूया. पहिला 1 आला त्याच्यामध्ये 3 आपण ऍड केले किती आले 4 झाले. 4 मध्ये 3 ऍड केले 7 झाले. 7 मध्ये 3 गेले 10 गेले. 10 + 3 13 13 + 16
16 + 3 19. ओके, हे समजलं. म्हणजे आपण काय करू शकतो, याच्या सहाय्याने मला टेबल बनवायचं आहे 5चं. शक्य आहे का रे? 5चं टेबल बनवायचं आहे. ही जी कमांड वापरली ना, कसं बनवणार सांगा सर प्रिंट फॉर आय इन रेंज, मग ब्रॅकेट मध्ये येईल 1 to 11, मग प्रिंट आय इंटू 5. तसं नको मला, ते आपण काल बघितलेलं. मला काय करायचंय, इंटू आय वगैरे करून काय करायचं नाही मला. इथेच काय चेंज करून येईल का मी तुम्हाला आता शिकवलं. हा सांग ना. सर 1च्या जागेवर 5 आणि 20च्या जागेवर 50 आणि 3च्या जागेवर 5. 50 येईल. ओके, मी 50 लिहितो. 51. सर 51 लिहा. आधी 50 काय होते बघूया. 50 बघून 49 काय होते बघूया. 50 बघूया. 49 नाही ना, 45 पर्यंत आहे ना. किती पर्यंत आले? 45 पर्यंत. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल इथे सांगा, कुठला नंबर द्यावा लागेल? 51 द्यावा लागेल. बरोबर. ओके, आता येणार. ओके, आता मला सांगा, मला काय करायचंय, 11चं टेबल बनवायचंय. कसं बनवणार याच्या सहाय्याने? सर रेंजच्या पुढे 11. ओके 111. 111. ओके आणि 11. पुढे 11. ओके, झालं बघा. हो 11चं सर. टेबल एकदम इझी आहे. हो सर. आता मला कोण हेल्प करणार सांगा. एक कोणाला डाऊट असेल तर विचारायचं. हा तुम्ही हे करून बघताय आणि विचारताय काय डाऊट असेल तर. आता मला सांगा, मला इवन नंबर डिस्प्ले करायचे. इवन नंबर म्हणजे काय माहिती आहे का कोणाला? सम संख्या. इवन नंबर कुठला आहे? पहिला इवन नंबर 2. ओके, मला 20 पर्यंतचे इवन नंबर पाहिजे. 0 पण घेतो. हा बोल. मला स्टार्टिंगचा समजत नाही. हॅलो, कुठलं स्टार्टिंगचं समजत नाही? बोल. स्टार्टिंग कुठलं स्टार्टिंगचं? तू माझा एक काम कर, मी तुला काय देतो, तू आजच जॉईन झालाय बहुतेक ना देवांश? हो. हॅलो, येस अगोदरच घेतो एक लेक्चर मी तुला देतो. ओके. चला, मला सर काय लिहायचं फॉर आय इवन इज नंबर रेंज? कुठला आहे? सर ब्रॅकेट मध्ये 2 लिहायचं, कॉमा 21, कॉमा 2 आणि एंटर आपल्याला मारायचं. काय मिळणार सांगा? सर 2चा पाडा भेटणार. पाडा मिळण्यापेक्षा आपल्याला इवन नंबर मिळाला. बरोबर आहे ना? हो सर. इवन नंबर भेटले. 100 पर्यंतचे इवन नंबर पाहिजे तर मी काय केलं असतं इथे? 21च्या ऐवजी 01. 101. बघा काय होतं. आलेत सगळे? हो सर. मी वर जातो, सगळे आलेत बघा नंबर. ओके, इवन तुम्हाला कुठलेही पाहिजे ना तर आपण अशा प्रकारे घेणार आहोत. लक्षात आहे? आपल्याला कुठलेही नंबर समजा इवन नंबर पाहिजे तर मी काय करणार सांगा. समजा 1000 पर्यंत पाहिजे तर 1000 फक्त इथे 0 वाढवला की झालाय. 1000 पर्यंत इवन नंबर मिळणार. इथे काय करते बघा, 1000 पण खूप वर जाणार. सगळे इवन नंबर मिळाले. तुम्हाला वाटले 1 लाख पर्यंत इवन नंबर पाहिजे, मिळणार. पण एवढं आपण बघूया नको. लक्षात येते ना? पण तुम्हाला समजलं काय? आता मी तुम्हाला थोडंसं आणि काहीतरी दाखवतो बघा. दाखवू? हे समजलं का नक्की? हो सर. ओके. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? डिसेंडिंग ऑर्डर, सर नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे
उत्तर हायेस्ट टाका. टू लोएस्ट. आता मी काय करतो बघा, तर ते मला भिसेचं माईक ऑन झालं की इको येतोय. कोणीतरी माईक हे करा की रे, माईक सगळ्यांची म्यूट व्हा, म्यूट ठेवा माईक, सगळ्यांनी म्यूट ठेवा बघा, मग एको येणार नाही. ओके, तर इथे काय लिहिलं सांगा, 10 लिहिलं. ओके, शेवटचा नंबर आपला 1 पाहिजे, बरोबर आहे ना. मग मी काय करतो, त्याच्या अगोदरचा नंबर लिहितो 0. आणि मगाशी स्टेप आपण काय होतो 2 वगैरे देत होतो, इथे -1 देतो. काय होते बघ, काय झालंय, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आले. नंबर्स आहेत ते आपले काय झाले सांगा, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आले. ओके, मी जे सांगतोय ना ते तुम्ही करून बघायचं आहे, नाही समजलं तर विचारायचं आहे, आपण स्लो जाऊया, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, हे सगळं बेसिक आहे, लॉजिक आहे. आणि लक्षात घ्या, एकदा तुमचं लॉजिक परफेक्ट झालं की कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला कठीण नाही वाटणार, एकदम एकदम सिम्पल वाटणार. त्यामुळे आपण काय करणार, पायथॉन शिकता शिकता आपण लॉजिक डेव्हलप करणार आहे. ओके, आता मला कोण हेल्प करतं, मला सर मी करेल. आर्यन. ओके, फायचं टेबल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचं आहे. काय करणार सांगा, फायचं टेबल म्हणजे 5 10. सर आधी 20 सर मी जे लास्टला पाहिजे ते लिहायला. थांब, तो बोलतोय ना, जरा थांब पागी, तो बोलतोय, बोलू दे, बोल आर्यन बोल. तर आधी 51 लिहायचं, मग 5 लिहायचं आणि मग 4 लिहायचं. बरोबर, 2 मिनिट. 51 लिहायचं, इथे 5 लिहायचं आणि 4 लिहायचं. 4 लिहायचं. किती जणांना वाटतंय त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे म्हणून? आपण बघूया काय झालंय, बघूया. ओके, मी एंटर करतो, काय झालंय बघा, काय आलंय आपल्याला. सर येत नाही सर, 4च्या जागी 5 लावायला लागेल. 5 लावा लागेल. ओके, मी ते पण करतो, सगळं बघूया आपण, काय चुकतं ते आपल्याला लक्षात येईल. 5 लिहिलं तरी पण काय येत नाही. सर -5 आला पाहिजे. -5 यायला पाहिजे. ओके, -5 करतो मी. तर नाही आलं, नाही आलं, आलं का? -5 -4 -4 करू. ओके, तुम्ही सांगता ते करतो. हा, चुकू दे आपलं, चुकता चुकता आपल्याला शिकायचं आहे. आलं नाही नाही सर तो फर्स्ट वाला 50 घ्या. 2 मिनिटं. फर्स्ट 1 ला 50 घ्या, घेतला. आणि काय करू, काय करू, 50 घ्या. चला, तरी पण येत नाहीये. हा, 50 सॉरी 9 घेतलं ना. ओके, तरी पण येत नाहीये. सर ते लास्ट तुम्ही -4 लिहिले आहे, -6 करा आणि ते फर्स्ट आहे ते 51 करा. -51 करा. ओके, तू सांगतो तसं करतो, तरी पण नाहीये ना. सर 50 तरी पण घ्या. नाहीये. फर्स्ट वाला 50 काय घ्या. गो, फर्स्ट वाला 50. ओके, सेकंड वाला 0. ओके, आणि -5. -5. ओके, आता येईल. तर आलं. का आलं ते आपण काय काय चुकलो ते आपण लक्षात घेऊया. आपण चूक हे करून शिकायचे आपल्याला. ओके, पहिल्यामध्ये कोणीतरी सांगितलेलं 51 घ्या. स्टार्टिंग नंबर आपला कुठला पाहिजे होता, डिसेंडिंग ऑर्डर साठी 50 पाहिजे होता. आपण किती घेतला, 51 घेतला. चालेल का? नाही. इथे फर्स्ट पोझिशनला आपण स्टार्टिंग नंबर देतो, स्टार्टिंग बिट. दुसरा काय करतो, एंडिंग नंबर असतो ना त्याच्या अगोदरचा नंबर. आता डिसेंडिंग ऑर्डर आहे त्यामुळे 5 नाही येणार आहे, तर आपल्याला काय पाहिजे, 5च्या अगोदरचा 4 दिला तरी चालेल, पण आपण 0 देतो. 4 दिला तरी चालेल. ओके, आणि नंतर काय केलं ना, -5 केलं, त्यामुळे आपलं चुकत होतं. आपण काय करायचं, स्टार्टिंगचा नंबर 51 यायचा आणि -5 व्हायचं, हे चुकलेलं. दुसऱ्यामध्ये कोणीतरी -4 सांगितलेला, 51 -4 व्हायचं, त्यामुळे चुकायचं. तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं, हे माझं चुकलेलं 2 मिनिट. म्हणजे तुम्ही 50 सांगितलेलं, 50 लिहिलेलं, 59 लिहिलेलं. ओके, इथे मी 50 लिहिलंय आणि -2 करता नाही होणार, 46.
ओके. आता पुढचं आपण काय लिहिलं 51 लिहिलं आणि 6 लिहिलं तरी पण नाही. ओके. आपण काय करायला पाहिजे होतं सांगा. हे आपलं शेवटचा आन्सर होतं ते बरोबर होतं. म्हणजे पहिला नंबर आपला 50 असायला पाहिजे, शेवटचा नंबर 0 असायला पाहिजे आणि -5. आता मला कोण सांगतोय की मला आपल्याला समजा 12चं टेबल बनवायचं आहे. 12चं टेबल बनवायचं कसं लिहिणार? सर आधी 120 लिहायचं 0 -12 120 0 0 -12. ओके. मिळालं बघा. हो सर. क्लिअर समजलंय? हो येस सर. क्लिअर समजलं? सर एक आम्हाला मला doubt- करायला द्या. तुम्हाला करायला चला. सर एक आम्हाला करायला सांगा. ओके चालेल. तुम्ही कुठलाही नंबर घ्या ना. समजा आपल्याला 23चं टेबल बनवायचं आहे डिसेंडिंग ऑर्डर. सर ओके 23चं बनवतो. ओके 23चं बनव. मी 2-3 सांगतो त्याची बनवा बघा. कोणाला येत नाही त्यांनी बोला, प्रेझेंट करा. कोणाला येत नाही त्यांनी प्रेझेंट करा. मला ते कळत नाही टेबल कसं करायचं ते. तू काय केलं दाखव मला, प्रेझेंट कर बघूया. भक्ती ना, भक्ती. मी सांगतोय की तुम्हाला ज्यांना समजत नाही ना त्यांनी बोला. 23चा बनला. सर ओके, झाला ओके. 23चा. 2 मिनिट. तिला मदत करा. दाखव मला. ओके. इथे नाही 3 डॉट मग तिथे इंटरप्रिटर. ओके. आता इथे फॉर आय इन रेंज इन स्पेस आय इन लिहिलं नाही, तो आय लिहिलं नाही. आय लिहिलं नाही तू. आय इन रेंज. इन रेंज ब्रॅकेट ओपन 230 कॉमा 0 -23. तसं नाही कॉमा देऊन -23 -23 ब्रॅकेट क्लोज. एंटर नाही, आधी कोलन करायचं. डबल कोलन. तो खालच्या Enter. 2 डॉट असतात. एंटर. टॅब घ्यायला हवा. आधी एंटर मग टॅब. एंटर कर. खालच्या एंटर की दाब लाईन ना. एंटर कर ना. ओके. आता आता टॅब टॅब दाब. वरती बघ. सगळ्यात वरती. TAB लिहिलेलं आहे बघ. हा, आता आता print. प्रिंट. सगळ्यांनी बघा Bracket open. मोबाईल वर बघा. आय सर मी केला. ब्रॅकेट क्लोज. 2 मिनिट. डबल एंटर. 2 मिनिट केला त्यांचा काय प्रॉब्लेम. सर झालं त्याचं. ओके. आता तू असे बनवून बघ ना. 23चा बनवलं ना तसं मला सांग. भक्ती ना. सर भक्ती आवाज येतो. भक्ती आवाज येतो का? हॅलो आवाज बोल ना भक्ती. सर त्याचं भक्ती म्यूट ना. आहे कोण माईक. बोलतोय? कोणाचं आहे ना? म्यूट कारेलकर. अनम्यूट कर की ग. भक्ती आहे. कोण आहे? सर कारेलकर म्हणून आहे. कारेलकर. ओके. तुझं अनम्यूट कर की ग. अनम्यूट कर. आता समजा मला जर 25चं बनवायचं आलं तर काय केलं असतं तू? भक्तीचं नाव का आईचं नाव आहे ते? कोणाचं? आईचं बोल नाव ना. आहे माझं. आईचं नाव आहे तुझं नाव काय? माझं नाव तुझं नाव वरद काय? आहे. वरद आहे. वरद. ओके वरद. आता मला सांग 25चं टेबल बनवायचं आलं तर तू काय केलं असतं? 250 अगोदर आई इन रेंज फॉर आई इन रेंज कॉलन ओपन मग 250 0 मायनस 25 क्लोज मग ओके. आणि ब्रॅकेट
कॉलन घातलं असतं मग मग ओके मग प्रिंट ओके कॉलम ओपन आय कॉलम क्लोज आणि मग डबल एंटर. सर एंटर नंतर टॅब पण यायला पाहिजे समजलं ना. तुला आता? हो सर. टॅब घ्यायला पाहिजे. ओके आता समजलं का? हो सर. सर अजून एक टेबल कुठलं बनवायचं ते सांगा ना. ज्यांना डाऊट आहे त्याने प्रेझेंट करा. सर अजून एक टेबल सांगा ज्यांचं ना. झालं नाही सांगतो ना मी. कोणाला डाऊट आहे तर सांगा आणि एक टेबल बनवा. चला 45चं टेबल बनवा. चला पटकन. सर मी सांगू काय येणार 45चं? सर सर आपण ते दुसऱ्या तुम्हाला करू शकतो म्हणजे खाली इंटू करून यायला. ते पण करून बघूया की रे. ते पण करून बघूया. ओके ते पण आपण करून बघणार आहोत. हे झालं का? हे क्लिअर झालं का? हे क्लिअर झालं? डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग मध्ये बनवा. असेंडिंग मध्ये पटकन बनवा. विसरला काय बघूया तुम्ही. 25चं टेबल असेंडिंग मध्ये बनवा. म्हणजे 25 1 जा 25 25 2 जा 50 असं. सर झालं. 25 सर असेंडिंग केलं. डिसेंडिंग नाही सांगत. हो सर केलं. असेंडिंग केलं. हो सर. हो सर. असेंडिंग केलं ना सगळ्यांनी? हो ज्यांनी सर. केलं नाही त्यांना बघा फर्स्ट स्क्रीनवर. फॉर आर इन रेंज 25 सर चं तुम्ही बनवायचं. मी आयच्या काय करणार आणि सांगा. फॉरच्या पहिला नंबर मध्ये 25 हे नाही दिलं, स्पेस नाही नंबर दिली 2251 सर. फॉर आणि अँड काय करणार आयच्या मध्ये 25 स्पेस नाही दिली तुम्ही. हे किती सर फॉर आणि इन आय. रेंज दिली नाही. ओके ओके. हो सर. इन रेंज दिली आता. ओके झालं. आपलं 25चं टेबल आलं. ओके आता आपण काय करणार आहोत. जे डिसेंडिंग आपण बघितलं ना ते आपल्या आय इंटू करून होतं काय बघूया. मी काय करणार सांगा. इथे 10 करणार, इथे 0 करणार आणि इथे काय करणार सांगा. स्क्रीन दिसत नाही. -1 करणार. आता मला टेबल 25चं बनवायचंय पण डिसेंडिंग ऑर्डर. स्क्रीन दिसत नाहीये. दिसते सर. नाही दिसत. नाही सर दिसत. दिसते. दिसत नाहीये. 2 मिनिट. ज्यांना दिसत नाही त्यांना परत मी करतो. ओके हा दिसते सर आता. आता दिसतंय. हो सर. आता दिसतंय. ओके हो सर. मी काय करू शकतो. डिसेंडिंग ऑर्डर मध्येच करतोय बघा. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करतोय पण मी काय केलं सांगा. आता 10,0 वापरलं आणि इथे -1 केलं. त्यामुळे काय झालं सांगा. आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा 10 असणार. 10 × 25. दुसऱ्या वेळी काय होणार सांगा. 9 होणार. तिसऱ्या वेळी काय होणार. 8 होणार. तिसऱ्या पुढच्या वेळी 7 होणार. त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा. 25चं टेबल मिळणार डिसेंडिंग ऑर्डर. बरोबर समजलंय? हो सर. समजलं का? सर परत सांगा हॅलो. मला समजलं नाही. ओके तर या इथे बघा आपल्याला लास्टचा नंबर किती पाहिजे का. 250 पाहिजे. 250 आपल्याला कसा मिळणार. 25 × 10. ओके मग मी काय केलं सांगा. पहिल्यांदा 10 घेतलं. इथे 10 × 25 होणार. 250 मिळणार. दुसऱ्या वेळी 1 ने कमी होणार. 9 होणार. 9 होणार म्हणजे काय होणार. 25 × 9 होणार. ओके या मेथडने बनवू शकतो किंवा या मेथडने. दोन्ही मेथडने तुम्ही बनवू शकता. वर आपण केलेलं बघा डिसेंडिंग ऑर्डरचं. एक तर या मेथडने बनवा किंवा त्या मेथडने. दोन्ही इझी आहेत का नाही आहे. इझी आहेत सर. हॅलो कोणाला डाऊट आहे अजून सांगा. हे झालं तर मी पुढचा घेणार आहे. झालं समजलं का. याच्यावर घ्यायला पाहिजे अजून. तुम्ही एक बनवा. सर समजलं. सर कुठलं बनवू. डिसेंडिंग ऑर्डरने टेबल बनवा पण या मेथडने. मी दाखवली ना ते. सर कशाचं. काय करायचं सांगा. काय 28
काय चेंजेस करावे लागणार इथे? सर फक्त 28 लिहायचं. कुठे 28 लिहायचं? 25च्या जागी. 25च्या जागी 28 लिहायचं. झालं. मजा येते काय त्याच्यामध्ये? काय डोकं मजा येते, वापरायची सर. गरज पडते का जास्त? नाही, एकदम सर. सिंपल आहे काय कठीण आहे? हा, सर खूप सिंपल आहे सिंपल का? आहे. कॉन्सेप्ट लक्षात आली तर मग काहीच नाही. ओके, मग तुम्ही काय करणार? हे सगळं करून बघायचंय, परत परत करून बघायचंय. मी देतो तेवढा नाही. मी तुम्हाला 28चं सांगितलं, तुम्ही आणि घ्या ना. 29चं बनवा, 31चं बनवा. हे पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डरने बनवा, डिसेंडिंग ऑर्डरने बनवा. आणि आपण 2 मेथड किती आलं आय इंटू करून बघायचं, नाहीतर डायरेक्टली प्रिंट आय करून बघायचं. दोन्हीने करून बघायचं. किती बनवू शकाल तुम्ही सांगा? प्रोग्राम याच्या सहाय्याने जे काय शिकतोय त्याने, आता जे आज शिकलो त्याने किती बनवू शकाल? किती बनवू शकाल प्रोग्राम? सर 10 तरी बनवू शकतो अजून. 2, 3, 4 किती बनवू शकाल? सर 10. 1000 किती बनवू शकता? बनवू शकतो. इन्फिनाइट बनवू शकता. हो सर. किती बनवू शकता ना, बरोबर? तुम्ही 1चं टेबल बनवा, 10चं बनवा, 12चं बनवा, असेंडिंग बनवा, डिसेंडिंग बनवा. किती बनवू शकता? सर आणि जो प्रॅक्टिस करतो ना त्याच परफेक्ट होतो. हा, बोल. मी ना आता मी 2 काय करणार आहे? करोड तर नवीन काहीतरी आहे घेतलंय. ना. घेऊ ना? हे परफेक्ट झालं तर हो घ्या सर. ओके. नाही, फक्त माझा उद्देश काय सांगा, लॉजिक परफेक्ट करा. कितीचं बनवतं त्याला हरकत हे नाहीये. ओके, हो सर. चला नेक्स्ट घेऊ. मी हो सर. नेक्स्ट घेऊ का? आपल्याला काय करायचं? आपल्याला काय करायचंय सांगा? ओके, आपल्याला काय करायचंय? 1 to 10 नंबरचं काय करायचं? सम करायचंय. 1 to 10 नंबरचं सम करायचंय. म्हणजे काय प्रॉब्लेम आधी काय तो लक्षात घ्या. सम करायचं म्हणजे काय करायचं? 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 करायचं आहे. त्याचा आन्सर किती येतं? आपण जर मॅन्युअली काढलं तर किती येतं बघा? पटकन सांगा मला. 55. 55. आता हे तुम्ही काढू शकता. पण मी तुम्हाला सांगितलं 1 + 2 + 3 + तुम्हाला खूप दिले नंबर, आणि समजा सांगितलं 125 पर्यंत ऍडिशन करा, सम करा म्हणून सांगितलं. करत बसणार का तुम्ही? ते खूप वेळ लागणार, बरोबर आहे ना? आणि तुमचं ऍडिशन सम केलेलं काय सांगू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करणार? एक प्रोग्राम बनवणार. ओके, कसं करायचं? कुठलाही नंबर तुम्हाला सांगितलं 1 to 1000चं ऍडिशन करा, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये व्हायला पाहिजे. समजा तुम्हाला सांगितलं 2 to 2022 असं काय ते सांगितलं, याचं ऍडिशन करा म्हणून सांगितलं, तर आपल्याला यायला पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी मी काय करतो ते पहिल्यांदा बघा, समजून घ्या, आणि नंतर आपण काय करूया. ओके, तर याच्यासाठी मी काय करतो? पहिल्यांदा मी कन्सिडर करतो सम इज इक्वल टू 0 कन्सिडर करतो. आपलं सम आहे ते 0 कन्सिडर करतो. एक व्हेरिएबल लिहिलं. व्हेरिएबल तुम्ही एका कॅरेक्टरचं देऊ शकता किंवा अनेक कॅरेक्टरचं देऊ, पण व्हेरिएबल देताना मिनिंगफुल द्यावं. मिनिंगफुल म्हणजे काय? आता सम इज इक्वल टू 0, सम हे समजा सम हे मिनिंगफुल झालं. मिनिंगफुल म्हणजे सम म्हणजे आपण काय म्हणतो तर ऍडिशन करणं आणि ते ठेवणं. तर स्टार्टिंगला समजा समची व्हॅल्यू 0 आहे असे आपण कन्सिडर केलं. एवढं क्लिअर समजलं? समची व्हॅल्यू काय सांगा? 0 आहे म्हणून. आता मी खाली जातो. समची व्हॅल्यू काय झाली? 0. मगाशी मी काय वापरलं सांगा? फॉर वापरलेलं. फॉर आय इन रेंज 1 to 11. जेव्हा मी स्टेप देत नाही ना तेव्हा तो कन्सिडर काय करतो? स्टेप 1 आहे असं कन्सिडर करतो. सध्या आपण काय करूया सांगा? 1 to 10 ची आपल्याला ऍडिशन करायची आहे, सम करायचं आहे. ओके, मी सिंपल काय करतो? परत एकदा कोलन वापरतो, आणि मी इथे प्रिंट मध्ये काय करतो? प्रिंट मध्ये नाही वापरत. मी काय करतो सांगा? इथे एक स्टेटमेंट वापरतो, सम इज इक्वल टू सम प्लस आय. सम इज इक्वल टू काय वापरलं मी? सम प्लस आय वापरलं. ओके, आणि आता आपल्याला काय पाहिजे सांगा? त्याचं ऍडिशन केलेलं पाहिजे. मग मी काय करणार आहे सांगा? सम इज इक्वल टू हे करणार. ओके, सम इज इक्वल टू सम प्लस आय करणार, दोनदा एंटर करणार. आपल्याला प्रिंट काय मिळणार का? प्रिंट स्टेटमेंट दिलंच नाही, तेव्हा आन्सर आपल्याला मिळणार नाही. मिळालं?
नाही. आता मी काय करतो सांगा, इथे प्रिंट सम करतो. आपल्याला काय मिळतं बघूया. सॉरी, प्रिंट सम करतो. हे आपण सेव्ह कसं करायचं ते नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. लक्षात आहे ना? काय मिळालं आपल्याला आन्सर? काय मिळालं? 55 मिळालं. आता मी काय करतो सांगा, नाही आज नाही सांगणार मी, आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. लक्षात आहे ना? कारण आपल्याला काय करायचंय, 2 दिवस फक्त बेस परफेक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी सेव्ह आपण नंतर बघणार आहोत. सेव्ह कसं करायचं, आणि सेव्ह करतो ना तसं मला 2दा एंटर वगैरे 2दा एंटर करायची मला गरज. हा बोल. मी सांगतोय, परत सांगतोय, एक्सप्लेन करतोय. ओके सर, मी आजच जॉईन झालोय म्हणून मला एवढं, आजच मी जॉईन झालोय म्हणून आधीचे रेकॉर्डिंग पाठवता का ग्रुपवर? रेकॉर्डिंग मी ग्रुपवर पाठवलेलं आहे. कुठल्या ग्रुपवर आहे तू माझ्या? ते ग्रुपवर आहे. हा आहे त्याच. कुठल्या ग्रुपवर आहे? आयो आहे. मी रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. जे आज जॉईन झाले, एकाच आहे पण. जे आज जॉईन झाले ना त्यांच्यासाठी मी एक, ओके, त्यांच्यासाठी मी एक वेगळा लेक्चर ठेवतोय बेसिक साठी. ओके, मग ते सोमवारच्या लेक्चरला, परत पुढच्या लेक्चरला समजू शकेल. ओके, आणि पहिल्यांदा एकदा माझा व्हिडिओ बघा. नाही समजलं तर आपण एक लेक्चर ठेवूया त्यांच्या. ओके, परत एकदा बघा. होय होय सर ओके. माझं ना, नंतर मी काय करतो सांगा, फॉर सर मला हे आहे. नंतर बघूया आपण. पहिल्यांदा प्रोग्राम कडे. नाही सर, 2 मिनिट माझा आधी प्रोग्राम बघा, नंतर मी क्वेश्चन कडे येतो तुमच्या. नाही मी येतो की रे मी त्याच्याकडे येतो. 2 मिनिट थांबा. आपण आता कुठले नंबर ऍड करूया सांगा? 100 to 100 करूया. 1 to 100. मग मी ते नंबर कुठला देणार सांगा? 101. ओके, कोलन काढतो मी, आणि मी काय कमांड देतो सांगा? सम इज इक्वल टू सम प्लस आय. त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, काय करतो तेव्हा 2दा मी हे करतो, काय येत नाही. आता मी प्रिंट कमांड दिली ना, आज आपण सेव्ह नाही करत आहे. लक्षात आहे? हे सगळं सेव्ह करणार आहे आपण. लक्षात आहे? काय आलं आन्सर? 5050. ओके, तुम्हाला सांगितले की काय सांगितलं सांगा? मी समजा ही कमांड दिली ना, मला पहिल्यांदा आपल्याला एक पहिली कमांड द्यावी लागेल, ही द्यावी लागेल. सॉरी, पहिल्यांदा समची व्हॅल्यू 0 ठेवायची. का करायचे ते पण आपण बघतोय. लक्षात आहे? मग मी काय लिहितो? फॉर आय इन रेंज, पहिले 500 नंबर जे आपल्याला ऍडिशन करायचे, तर 1, 501 कोलन काढतो. त्याच्या खाली कमांड देतो मी. सॉरी, आता काय चुकलं सांगा? आय इन रेंज लिहिलं नाही मी. इन नाही, इन लिहिलं. आय इन रेंज. ओके, आणि नंतर मी काय करतो सांगा? इथे लिहितो सम इज इक्वल टू सम प्लस आय. ओके, आणि रिझल्ट बघण्यासाठी मी काय करणार? प्रिंट सम. आपण 500 काय केलं समजा? सम केलं. एवढं आन्सर येतो. हे काढायला आपल्याला कितीतरी वेळ लागला असता. आता मी तुम्हाला काय ते एक्सप्लेन करतो. लक्षात आहे ना? हे काय होतंय ते आपण बघूया, आणि नंतर तुमच्या प्रॉब्लेम कडे मी येतो. ज्यांचे कोणाचे प्रॉब्लेम आहेत ना ते आपण बघूया. तर मी पहिल्यांदा काय करतोय बघा, सम इज इक्वल टू 0 करतो. म्हणजे त्याला सांगतो पहिल्यांदा स्टार्टिंगला तू समची व्हॅल्यू 0 कन्सिडर कर. पहिल्यांदा काय असणार सांगा? समची व्हॅल्यू 0 असणार आहे. नंतर मी त्याला काय देतो स्टेटमेंट? फॉर आय इन रेंज, पहिला बघूया 1,11 कोलन देतो, आणि इथे मी स्टेटमेंट लिहितो. हे स्टेटमेंट आपलं वेगळं आहे. हे स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण बघणार. सम प्लस आर. ओके, आणि लास्टला आपण काय देतो? तर प्रिंट स्टेटमेंट देतो. प्रिंट सम देतो. ओके, तर हे स्टेटमेंट काय होतं त्याचा इफेक्ट आपण बघणार आहोत. काय 2 मिनिट मला एक्सप्लेन करायला दे, नंतर आपण. हा बोल. तुम्ही याची रेकॉर्डिंग पाठवणार ग्रुपवर? पाठवणार. ओके, तर बघा हे स्टेटमेंट काय आहे ते बघूया आपण. पहिल्यांदा हे सध्या बाजूला ठेवूया. मला सांगा पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू किती असणार सांगा? स्टार्टिंगला आय ची व्हॅल्यू किती असणार? 1 असणार. मग पहिल्या स्टेपला काय होणार सांगा? समची व्हॅल्यू किती आहे? स्टार्टिंगला आपली 0 आहे. 0 प्लस 1 किती आले? 1.
आता परत काय होणार सांगा, तो लूप मध्ये राहणार. लूप मध्ये म्हणजे तो 10 वेळा काय होणार आहे, परत परत असं येत राहणार. आता समची व्हॅल्यू 1 झाली. सेकंड स्टेपला आय ची व्हॅल्यू किती होणार सांगा, किती होणार सेकंड स्टेपला? 2 होणार. 11 नाही होणार, एक ने वाढणार ना, 2 होणार. त्यामुळे काय होणार सांगा, समची व्हॅल्यू 1 आहे, आय ची व्हॅल्यू 2 आहे, परत समची व्हॅल्यू किती आली सांगा, 3 झाली. आता पहिल्यांदा आय ची, परत मी तुम्हाला काय करतो सांगा, हे आपण इथे लिहूया, चांगलं लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2 मिनिट सर जरा परत सांगा ते. सांगतोय परत सांगतो. इथे मी स्टेटमेंट काय लिहिलं सांगा, सम इज इक्वल टू सम प्लस आय. पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू किती आहे सांगा, आय इज इक्वल टू आणि सम इज इक्वल टू. पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. समची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. ओके, त्यामुळे 1 प्लस 0 म्हणजे किती होणार सांगा, 0 प्लस 1 म्हणजे किती होणार, 0 प्लस 1 किती होणार, 1 होणार. मग सेकंड स्टेपला 1 झाली व्हॅल्यू, याची 1 झाली. आपण वर गेलो म्हणजे आय ची व्हॅल्यू आता काय होणार सांगा, आय मध्ये पहिल्यांदा 1 असणार, नंतर 2 असणार, नंतर 3 असणार. आपण प्रिंट स्टेटमेंट करून बघितलेलं, नंबर येत होते बघा 1 to 10. ओके, 8, 9 आणि 10 असणार. आता काय आलं सांगा, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 होती, समची व्हॅल्यू 0 होती, त्यामुळे आन्सर काय आलं आपलं 1 यायचं. आता दुसऱ्या वेळी काय झालं सांगा, आय ची व्हॅल्यू 2 झाली, समची व्हॅल्यू 1 झाली, त्यामुळे आपला आन्सर किती येणार सांगा, समचा आन्सर किती येणार आता 3. तिसऱ्या वेळी काय होणार सांगा, इथे 3 येणार, 3 प्लस 3 किती होणार, 6 होणार. आय ची व्हॅल्यू काय होणार, 4 होणार. मग आपण काय करणार सांगा, 6 प्लस 4 10 होणार. मग काय होणार सांगा, 10 प्लस 5 15 होणार. 15 प्लस 6 किती होणार सांगा, 20 होणार. 21 प्लस 7 होणार, किती होणार, 28 होणार. 28 प्लस 8 किती होणार, 36 होणार. 36 प्लस 9 किती होणार, 45 होणार. आणि 45 प्लस 10 म्हणजे किती होणार, 55 होणार. तो काय करतो सांगा, 10 वेळा असंही करतो, काय होत जातो, रिपीट होत जातो. त्यामुळे प्रत्येक वेळी तो नंबर काय करत जातो, जे आन्सर येतं ते ऍड करत जातो. लक्षात ना. आणि ते आपण 2 स्टेटमेंट मध्ये करतो. आपल्याला ऍडिशनल फक्त एकच स्टेटमेंट लागते. काय करणार आपण, समची व्हॅल्यू स्टार्टिंगला 0 ठेवणार आणि त्याच्यामध्ये नंबर जो आहे तो ऍड करत जाणार आणि प्रत्येक वेळी वाढत जाणार. आता मला सांगा त्याच्यात काय डाऊट आहे. हॅलो, डाऊट काय, बोला ना. सर मला ना एकदा मी जेव्हा फर्स्ट टाइम केलं ना तेव्हा हेच केलं ना, सम इज इक्वल टू 0 and 4i. दाखव, प्रेझेंट कर काय केलं ते दाखव. बघा जादू आहे की नाही, आपण काही करू शकतो. बघा मला सांगितलं समजा 5000चं काय करायचंय, सम करायचं, तर मी करू शकतो. सर दिसते स्क्रीन, नाही परत एकदा कर, हो ना, मी माझी स्टॉप करतो होते. सर दिसते नाही दिसत नाही. दिसत आहे. करतोय तू प्रेझेंट, हॅलो. हा दिसतंय, आता दिसतंय. ओके सर. पायथॉन ओपन का. सर जेव्हा मी केलं ना तेव्हा हे बघा असं आलेलं. करतो जरा, नेक्स्ट मॅच करतो. 2 मिनिट मी बघतो काय चुकलंय ते तुझं. हे बघा रे काय चुकलं. मी हे असं कमांड घातला आणि नंतर सर इथे 2 एंटर घातले नाही म्हणून हे बघा सर असं आलं की रे, बरोबर आलं की रे तुझं आन्सर. हो सर, पण ते डायरेक्ट फक्त आन्सर आला नाही, पण असं आलं. बरोबर आहे की रे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं तू काय दिले सांग, 1 to 105 दिले, त्यामुळे ऍडिशन कशाचं झालं, 1 to 104 चं ऍडिशन झालं. ओके सर कळलं नाही मला. तू काय दिलंय, रेंज मध्ये कुठला नंबर दिलाय, 1, 1 to 11 सर. 1 to 11 कुठे 1 to 11 दिलाय, हे बघा वर.
नाही रे, तिथे काय दिसतंय 1,105 दिसतंय की. सर ते खाली आहे, मी इथे वर फर्स्ट वनचा रिझल्ट नाही तो दिसत आहे. हा रिझल्ट दिसतोय तो याचा दिसतोय. लास्ट वन, लास्टला देतो ना तोच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. तू आता परत लिही बघूया. सम इज इक्वल टू 0 लिही दाखवतो. मी सांगतो ते लिहित दाखवतो. ओके सर. सम इज इक्वल टू 0. एंटर कर. फॉर I in range 1 to 11. कोलन दे. कोलन एंटर कर. सम इज इक्वल टू सम प्लस I. सम इज इक्वल टू सम प्लस I. सगळ्यांनी बघा तो काय करतोय ते स्क्रीनवर. झालं. एंटर कर. दोनदा एंटर कर आणि एकदा. सर जर हे असंच प्रिंट मारलं ना की नाही. सर आता ते परत रिपीट होत जाणार. इथे प्रिंट डे दाखवतो. तुला काय दाखवते बघ. प्रिंट डे दाखवतो. इथेच देऊ. हा प्रिंट सम दे. काय होतं ते सगळ्यांना पण समजू. सर पूर्ण आन्सर सकट सगळं येतं. तेच सांगतोय तेच येणार ना, म्हणून आपण लास्टला देतो. इंटू ब्रॅकेट सम. इंटू ब्रॅकेट सम. पहिल्यांदा काय येणार 1 येणार, नंतर 3 येणार, 3 + 2 5 येणार, असं येत जाणार सगळं. हो सर तसं येतं. तेच दाखवत होता मी. एंटर कर. तसं दाखव. आणि लास्टला आपल्याला आन्सर मिळणार बघा. 55 आहे लास्टला. आपल्याला मधले नंबर पाहिजेत का? मधले नंबर पाहिजेत का? नाही. तर आपल्याला शेवटचा आन्सर पाहिजे, म्हणून मी दोनदा एंटर करतो. पण हे दोनदा एंटर करावं लागणार नाहीये. ते आपण सोमवारी बघणार. लक्षात आहे. सेव्ह केलं ना की दोनदा एंटर वगैरे काय करायची आपल्याला गरज नाही. ओके सर. ओके. आणि कोणाला डाऊट आहे? झालं नाही असं कोण आहे? झालं नाही असं कोण आहे? हॅलो, कोणाला जमलं नाही आता? सर तुम्ही घ्या आता. ओके चालेल. चला मी आणि काय करतोय सांगा. आपण काय करू शकतो, मधले पण घेऊ शकतो. वन नेट पाहिजे असं काय नाही. मला काय करायचंय बघा. मी परत एकदा सम इज इक्वल टू 0 करतो. कोण मला हेल्प करतो? मला काय करायचंय 1 to 100 मध्ये जे ऑड नंबर आहे ना त्याचं सम करायचं आहे. कोण हेल्प करतो मला? काय लिहू सांगा. मी काय करायचंय आपल्याला 1 to 100 मध्ये जे ऑड नंबर आहेत. ऑड म्हणजे कुठले? 1 + 3 + 5 + 7 असं करायचं आहे. तर काय करू मी सांगा. तुमची स्क्रीन दिसत नाहीये. ओके ओके 2 मिनिट. आता दिसतंय? हो सर. सर ओके. मी काय केलं सांगा. मला 1 to 100 मधले जे ऑड नंबर आहे त्यांचं काय करायचंय? सम करायचंय, ऍडिशन करायचंय. तर मी काय लिहू सांगा. कोण हेल्प करतो मला? मी पहिली स्टेटमेंट लिहिली सम इज इक्वल टू 0. नंतर फॉर I in रेंज काय लिहू सांगा. 1 to 100 पाहिजे, पण ते ऑड नंबर पाहिजे. मग काय करावं लागेल मला? ऑड नंबर कसे मिळणार मला? सर कॉमा 1. कॉमा काढून सर 1 2 1 नाही येणार. काय करणार? 2 करावं लागेल. आपण बघितलं ना मगाशी. हो सर बरोबर आहे. ओके. 1 + 2 व्हायला पाहिजे. बाकी स्टेटमेंट सेम येणार. ओके. पहिल्यांदा आपण चेक करताय. ओके. कोणाचं माईक चालू आहे? ओके. किती येतं सांगा. अरे कोणाचा माईक चालू आहे? विषय बंद कर. ओके. आन्सर काय येतं सांगा. 1 to 10 मधले ऑड नंबर. सम ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 1 to 10. किती? 500. 1 to 10 मधले ऑड नंबर. सम ऑफ सर मी ऑल ऑड नंबर. सर 25. 25 येते. बघूया आपण. काढलेलं तुम्ही बरोबर असेल तर बघूया. 25 येते. बरोबर आहे. ओके. इथे मी काय केलं सांगा. फक्त 2 ऍड केलं. 2 ने तो वाढणार आहे. पहिला नंबर 1 येणार, दुसरा नंबर 3 येणार, नंतर मगाशी बघितलं तेच बघितलं ना इथे.
2ने काय करतोय मी वाढवतोय. आता मला सांगा, मला काय करायचंय, सम ऑफ इवन नंबर करायचे बिटवीन 1 to 10. काय करू मी सांगा, पहिली स्टेटमेंट आपली काय ना, सम इज इक्वल टू 0 आहे. ओके, त्याच्यानंतर मी काय लिहू सांगा, फॉर आय इन रेंज काय लिहू, इवन नंबर म्हणजे सम ऑफ 2 2 10 पुढे 10 10 पण आपण घेऊया, म्हणजे काय यायला पाहिजे 11 यायला पाहिजे. ओके, वाढवणार मी 2 ने वाढवणार. बाकी सगळं सेम झालं, काहीच हे नाहीये. प्लस 8 आणि मी बाहेर काय देणार, प्रिंट स्टेटमेंट देणार, प्रिंट आणि काय देणार, सम देणार. आपल्याला आन्सर किती यायला, 30 येतं बहुतेक ना, बघा. हो सर 30. बरोबर आहे. ओके, आपण कुठल्याही सम करू शकतो बघा. आता आपण काय करूया, सम इज इक्वल टू 0. तुम्ही काय करतो, मला सर मला ते कळलं काय नाही. कळलं नाही सांग, कुठलं कळलं सर ते काय म्हणतात त्याचा अर्थच कळणार नाही काय. तू आज जॉईन झालाय ना, काय कोण बोल, नाही सर काल पण जॉईन झालं. काय कुठलं समजलं नाही सांग ना मला, तू कुठलं समजलं नाही. सर वरती तुम्ही सम 0 फॉर आय इन रेंज 2.11.2 ते दिलाय ते. एक मला सांग, मी अशी स्टेटमेंट दिली ना तर कुठला नंबर येणार सांग. असं स्टेटमेंट दिलं मी, काय येणार, आउटपुट काय येणार सांग मला, काय येणार. इथे सम बी नाही वापरला, फक्त हे 2 स्टेटमेंटचं आउटपुट काय येणार, कोण सांगतो मला काय येणार आउटपुट. सर ऑड नंबर येणार. सर ऑड इवन नंबर येणार, बरोबर ना. हो सर. हा, इवन नंबर येणार. मग मी काय करतो ना, तो इवन नंबर आहे तो सम मध्ये ऍड करत जातो ना प्रत्येक वेळी. इवन नंबर आहे ना तो प्रत्येक वेळी मी काय करणार, सम मध्ये ऍड करत जाणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, काय मिळणार. हे मी काय केलं, कॉपी करताना चुकवलंय, त्यामुळे असं मी सेपरेट घेतो, खाली सम केलं. इथे बघा, परत एकदा लिहितो, फॉर आय इन रेंज 2,11 आणि 2 काढलं. त्याचं आउटपुट आपण मगाशी बघितलं ना, काय ना. सर हा बोल. याचं ना मी आता स्टार्टिंग होतं सम इज इक्वल टू 0 या स्टेटमेंटाने. हा नाही, ते हे घेऊ नका, सध्या घेऊ नका. फक्त एवढंच मला सांग, इथे काय मिळतो मला नंबर 2, 4, 6, 8, 10 मिळतो. हो सर. हा, मी काय करणार सांग, पहिल्यांदा समची व्हॅल्यू 0 आहे ना, त्याच्यामध्ये ऍड करणार. किती आले सम, 0 + 2 किती आले, 2 झाले. 2 मी 4 मध्ये ऍड करणार, म्हणजे किती आले, 6 झाले. 6 मी 6 मध्ये ऍड करणार, किती आले, 12 मी 8 मध्ये ऍड करणार, किती आले, 20 20 मी 10 मध्ये ऍड करणार, किती आले, 30. मग हे स्टेटमेंट तेच करतं की रे, प्रत्येक वेळी काय करतो, जो नंबर मिळतो ना नवीन ऍड करत जातो. आता समजलं, मला समजलं नाही. हा सर आता कळ. ओके, सर पण स्टार्टिंग कुठून होते, प्रिंट सम यातून कुठलं काय म्हणतो, आता तुम्ही ते केलं आहे ना, हा त्याची स्टार्टिंग कुठून होते. त्याची फक्त एवढंच दाखवलं मी तुला, कुठले नंबर येतात ते दाखवलंय. इवन नंबर डिस्प्ले केले, कुठून स्टार्ट होते, कुठच्या कमांड पासून स्टार्ट होते, इथूनच स्टार्ट होते. एकच टर्म मी तुला हे समजण्यासाठी सांगितलंय, काय हे घेऊ नको सध्या. इथे मी काय केलं सांग, हा फक्त डिस्प्ले केला, और इवन नंबर डिस्प्ले केला. त्याचं ऍडिशन कसं करायचं ते इथे आहे. ऍडिशन कसं करायचं ते सर मला पण तेच पाहिजे ऍडिशन. हे झालं की रे, मग हा प्रोग्राम झाला, इथून स्टार्ट झाला, इथे एंड झाला. समजलं काय ते आता. हो सर. ओके, आणि कोणाला समजलं नाही, बोलत होतं कोण, हॅलो सर तुम्ही जे आता दाखवत होता त्याचं आणि एक एक्झाम्पल द्या, नंतर समजेल. ओके, काय करा माहितीये, 1 to 100 मधले
इवन नंबर प्रिंट करा. सम ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 1 to 100. आता सम ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 1 to 100 बिटवीन नको, ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 100. पहिली स्टेटमेंट काय ना सांगा आपली. सम इज इक्वल टू 0 आहे. I in range in bracket 2, 101, 2 नंतर ब्रॅकेट क्लोज आणि नंतर कॉलन, नंतर खाली एंटर दाबून टॅब करून प्रिंट आणि कॉमा सॉरी ब्रॅकेट आय आणि नंतर परत ब्रॅकेट क्लोज. सम म्हणजे स्टेटमेंट वापरावं लागेल ना मला. सम काढायचंय ना. मी तुम्हाला नंबर्स नाही सांगितले, सम ऑफ नंबर्स बिटवीन असं सांगितलं, सम ऑफ इवन नंबर. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, सम इज इक्वल टू सम प्लस आर आणि नंतर मला प्रिंट स्टेटमेंट द्यावं. सर झालं. बोल झालं. किती येतं आन्सर? 2500. 2500. हे आपण मॅन्युअली केलं तर किती वेळ लागला असता? सर 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. आणि हे किती वेळात काढू शकतो मी? किती वेळात काढू शकतो? काही सेकंद. आता सॉरी, सम इज इक्वल टू 0 लिहिलं नाही मी. ओके, आता मी असं दिलं तर याचा अर्थ काय सांगा. फॉर आय इन रेंज, मी असं लिहिलं, याचा अर्थ काय आला? 2 मिनिट, अजून लिहिलं नाही मी. 2 मिनिट, अजून माझं झालं नाही. याचा अर्थ काय झाला सांगा. सर 1 to 999 पर्यंतची बेरीज. ओके, आणि आपण बघा ताबडतोब आपल्याला मिळालं, प्रिंट स्टेटमेंट दिलं, आपल्याला आन्सर पण मिळालं त्याचं. एवढं त्याचा आन्सर 4,99,500. हे करायला मला वाटतं 1 दिवस गेला असता. बरोबर आहे ना. चुकलं असतं, ऍडिशन करताना खूप चुका केल्या असत्या आपण. ओके, त्यामुळे हे काय झालं सांगा, सिंपल आहे. ओके, कुणाला काय डाऊट? काय ते हे 1000चं काय झालं आता? 1000 सम केलं की 1999 चं सम केलं. सर तुम्ही ते काय केलं तिकडे, प्रिंट सम म्हणतात तिकडे, एवढं कसं आलं? हे ऑटोमॅटिकली येतं की आन्सर येते. सर कोणाचा आन्सर प्रिंट सम याचा आन्सर ते. हा, म्हणजे सम मध्ये फायनल काय येणार सम रिझल्ट ते येणार. मगाशी तू काय करत होता, सगळे आन्सर दिसत होता, आता आपल्याला फायनल आन्सर पाहिजे लास्टला. म्हणजे आपण काय केलं, 1 + 2 + 3 + 4 अप टू 999. ओके सर तुम्ही असं कसं केलं ते तिकडे? कुठे कसं केलं? सर तुम्ही ते 1 to 1000 पर्यंतचे अंक प्लस केले आहेत. 2000 पर्यंत नाही, 999 ते 1000 दिलंय ना, त्याच्या अगोदरचा नंबर कुठला आहे? 999. तिथपर्यंत सम होणार आहे. ओके सर सगळ्या अंकांचं 1 to 999 पर्यंत त्यांचं सगळ्यांचं 1 to 999 ते आन्सर आपल्याला इथे मिळेल. ओके सर. ओके, प्रॅक्टिस करा बघा याच्यामध्ये. ओके, याच्यावर आपण परत घेणार आहोत, लक्षात आहे. तर दुसरी गोष्ट, इथे आपल्याला डेमो संपतोय. ज्यांनी फी बनलेली आहे त्यांच्यासाठी मी सोमवारी नवीन ग्रुप बनवत आहे आणि फ्री 2 लेक्चर होते. जर तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही ऍडमिशन घ्या. जर तुम्हाला हे आवडलं नसेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ नका. ओके, ज्यांना आवडलं. पण सर तुमचं प्रिंट एवढं खाली कसं आलं? खाली कसं? तू दाखव बघूया. होत नाही कोण म्हणतो ते दाखव बघूया. काय ते दाखव. सर प्रिंट आहे ना ते वरती त्याच्या बाजूलाच येतं खाली. तुमचं ते 2 ब्लॉक्स खाली आहे. अरे कुठे एवढा आन्सर येते ना, तुला आन्सर आलाय ना. आपण सेव्ह करणार तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. लक्षात आहे, सध्या आपण सेव्ह नाही करत. ओके, खाली येऊ दे, वर येऊ दे, आन्सर येते का बघ तुझं फक्त सध्या. ओके, कोण करतोय प्रेझेंट करतोय? कोणाला समोर येत नाही ते आन्सर? मी स्टॉप केलंय माझं. कोण प्रेझेंट करतोय? कोण करतोय प्रेझेंट?
हॅलो, अथर्व करतोय. कोण करतोय? अथर्व राणे. नाही दिसत नाही. सारखं दिसत नाही तुझं. प्रेझेंट कर की रे. मोबाईल वर तू आहे ना? कशावरनं जॉईन झालाय तू? कशावरनं जॉईन झालाय? मोबाईल वरून राणे, मग तिथे प्रेझेंट कर की रे. प्रेझेंट मगाशी तुला सांगितलेलं ना कसं. प्रेझेंट कर रे. मी वेगळ्या डिव्हाइस वरून करते. मग तुझं ते क्लिअर नाही दिसत आम्हाला, त्यामुळे नाही सांगता येणार तुझा प्रॉब्लेम. क्लिअर नाही दिसत. नाही दिसत आहे. सर क्लास संपलाय का? होय, क्लास संपलाय. ओके, फक्त कोणाचे डाऊट्स असतील तर थांबा. ओके सर, बाय. नाही दिसत राणे, नाही दिसत. गुगल मीटिंग जा आणि नंतर प्रेझेंट कर ना स्क्रीन. एकाने कोणीतरी बोला. प्रेझेंट कर की रे. तू तो म्हणतो दुसऱ्या डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइस वरून जॉईन झाला म्हणतो. तो दुसऱ्या डिव्हाइस वरून जॉईन झाला आणि तो करतो दुसऱ्या डिव्हाइस वर. हो, त्यामुळे त्याचं प्रेझेंट नाही होणार ते. ओके, आणि कोणाला डाऊट आहे? राणे, मग तू प्रेझेंट करणार तर दाखवू शकतो, मी सांगू शकतो तुझा काय प्रॉब्लेम. हा सर, दाखवतोय राणे? सर एक मिनिट. करतोय तू? प्रेझेंट करतोय राणे? सर मी लिहितोय.